घरकुल योजनेत एक नवीन घोषणा झाली आहे. 50,000 रुपयांचं अतिरिक्त अनुदान. पण हे कोणाला मिळणार? आता अनेकांना प्रश्न पडलाय, माझं घर तर पूर्ण झालंय, मला पैसे मिळतील का? तर याचं उत्तर एकाच तारखेवर अवलंबून आहे. या अनुदानासाठी पात्र व्हायचं असेल तर घरकुलाची मंजुरी एका ठराविक वेळेत झालेली असायला हवी. हा नियम नीट समजून घ्या. ज्यांची घरकुलं 2024-25 या आर्थिक वर्षात किंवा त्यानंतर मंजूर झाली आहेत, फक्त तेच पात्र आहेत. हे अनुदान केंद्र सरकारच्या PMAY ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे. हा टप्पा 2029 पर्यंत चालणार आहे. बरं, मग हे 50,000 रुपये मिळणार कसे? त्याची विभागणी कशी आहे आणि अटी काय आहेत? चला पाहूया. तर राज्य सरकारकडून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला 50,000 रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. ह्या रकमेचे 2 भाग आहेत. 35,000 रुपये बांधकामासाठी आणि उरलेले 15,000 सोलरसाठी आहेत. आणि इथेच एक महत्त्वाची अट आहे. सोलर पॅनल लावणं हे बंधनकारक आहे, म्हणजे ते लावावंच लागेल. म्हणजेच जर सोलार बसवला नाही तर ते 15,000 रुपये मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न येतो की हे अनुदान नक्की कोणत्या घरकुल योजनांसाठी लागू आहे? बघूया. सर्वात आधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी यात येतात. त्यासोबतच रमाई, शबरी, आदिम आणि मोदी आवास योजना ह्या सगळ्या राज्य सरकारच्या योजनाही यात आहेत. पण एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, ह्या सगळ्या योजनांसाठी मंजुरीची 2024-25 वाली अट कायम आहे. मग आता काय करायचं? आपली पात्रता कशी तपासायची? यासाठी 2 सोप्या गोष्टी आहेत. तर हे अनुदान फक्त घरच नाही, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला शाश्वत ऊर्जेकडे नेणारं एक मोठं पाऊल ठरू शकतं.